नमस्कार मित्रांनो, मी पंकज आपलं सर्वांचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनल पंकज ऑन एअरमध्ये। नेहमीप्रमाणे आपली सुरुवात रस्त्यापासून सुरू झाली आहे। तसंच आज आपण जाणार आहे कुठेतरी एका नवीन भटकंतीला। तर आज आपण चाललोय नांदूर मध्यमेश्वरम पक्षी अभयारण्य निफाड येथील आहे। तर चला माझ्यासोबत आपण जाऊयात। ही आहे माझी गाडी, चला निघूया, लेट्स कम ऑन। फ्रेंड्स, मी आज निघालो आहे बाईक रायडिंगला। आजचा माझा बाईक रायडिंगचा रूट हा छत्रपती संभाजी महामार्गावरील विंचूरहून मी निफाड मार्गे जात आहे। शिवरा फाट्याहून मार्गस्थ होत नांदूर मध्यमेश्वर येथे पोहोचणार आहे। मित्रांनो, नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यात स्थित आहे। हा नांदूर मध्यमेश्वर जलाशयाचा परिसर आहे। येथे स्थानिक आणि स्थलांतरित पक्षी हजारोंच्या संख्येने आढळत असल्यामुळे ते महाराष्ट्र राज्याचे भरतपूर म्हणून ओळखले जाते। ह्या पक्षी अभयारण्याची पार्श्वभूमी पाहिली 1982 मध्ये ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञ डॉक्टर सलीम अली यांनी नांदूर मध्यमेश्वरला भेट दिली आणि हे तर महाराष्ट्राचे भरतपूर आहे असे त्यांनी उद्गार काढले आणि सरकारला हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित करण्याची विनंती केली। पुढे जाऊन 1986 मध्ये हा परिसर नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आला। मित्रांनो, येथे तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही नांदूर मध्यमेश्वर येथे जाण्यासाठी नाशिकहून 1.25 तास, सिन्नरवरून पाऊण तास, तर निफाडवरून साधारण 20 मिनिटे लागतात। मित्रांनो, चापडगाव मार्गे रस्त्यालगत असलेला हा नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याचा प्रवेश गेट दिसेल। इथून तुम्हाला ह्या रस्त्याच्या मार्गाने 800 मीटर आत जाऊन मुख्य प्रवेश द्वार मिळेल। मित्रांनो, मी आतमध्ये एंट्री केली, नाव नोंदणी आणि बाईकचा नंबर देत येथे मी पार्किंग केली। 2 व्हीलर आणि 4 व्हीलरसाठी सशुल्क पार्किंग आहे। तसंच प्रौढ व्यक्तींसाठी 50 रुपये एंट्री फी आहे। इथं एंट्री फी भरल्यावर तुम्ही आतमध्ये पक्षी निरीक्षण करू शकतात। चला आपण आतमध्ये जाऊयात। पक्षी निरीक्षण करण्यासाठी जर आपल्याकडे दुर्बीण नसेल तर नाव नोंदणी करतानाच दुर्बिणीविषयीची चौकशी आणि उपलब्धता विचारून घ्या आणि दुर्बीण मिळाली तर आतमध्ये जाऊन पक्षी निरीक्षण करू शकतात। येथील माहिती फलकांवर अभयारण्याविषयीचा नकाशा व इतर पक्ष्यांबद्दलची माहिती दिली आहे। मित्रांनो, मी पक्षी अभयारण्य नांदूर मध्यमेश्वर येथे आलो आहे। खूप वेळ झाला आपल्याला येता आणि इथं आपण चहा घेतोय। मित्रांनो, सध्या नाशिकमध्ये कडाक्याची थंडी सुरू आहे आणि त्यातही आपण गाडी चालवत असाल तर थंडी अजून जाणवते। त्यासाठी मी चहा घेतला, त्यामुळे एक एनर्जी आली। चला तर मित्रांनो, ह्या गेटमधून एंट्री घेऊ। येथे काही माहिती फलकांवर सूचना आणि माहिती दिली आहे। चला मग ह्या रस्त्याच्या दिशेने त्या उंच असलेल्या मनोऱ्यांवरून पक्ष्यांचं निरीक्षण करू। ह्यावेळी मला काही अभंगातील वाक्य आठवत आहे। याचीही देही याचीही डोळा, भोगूया मुक्तीचा सोहळा। तसंच आपण पक्ष निरीक्षण करण्याचा आणि एक्सप्लोर करण्याचा हा सोहळा बघूया। खूप शांत वातावरण आहे आणि पीसफुल वाइब्स आहे। पक्ष्यांचा आवाज येतोय, किलबिलाट पक्ष्यांचा। मित्रांनो, इथं असे पक्षी गॅलरी बनवून ठेवले बऱ्याच ठिकाणी। मित्रांनो, आतमध्ये आलोय आपण, आपल्याला दुर्बीण पण मिळाली। चला दुर्बिणीनं आपण बघूयात। पुढं असे मनोरे उभे केलेले पक्षी गॅलरी अशा पद्धतीचे जे मागं माझ्या दिसत आहेत। चला पाहूयात।
असे वेगवेगळ्या दुर्मिळ पद्धतीचे पक्षी येतात जे 7 समुंदर पार करून येतात. चला जाऊया, आपण आपले एक्सप्लोरिंग करू. खूप सारे आपल्याला इथं पक्षी पाहायला मिळतील. असे उंच उंच मनोरे बनवून ठेवलेले, तर त्या मनोऱ्यांवर जाऊन दुर्बिणीच्या साहाय्याने आपण बघू शकतो. पक्ष्यांचा आवाज पहा. मित्रांनो, मी त्या मनोऱ्यापर्यंत आलोय जे पक्षी पाहण्यासाठी केले. हे आपण बघू शकतात. हे अशा मनोऱ्यांवरती जाऊन आपण दुर्मिळ पद्धतीचे प्रजाती असलेले पक्षी आपण बघू शकतो. चला बघूया आता आपल्याला काय बघायला मिळतंय. मी काही फोटो पण काढणार आहे. मित्रांनो, असं हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते. असं सुंदर दृश्य आपल्याला बघायला मिळते. मी आता शांत राहतो, तुम्ही पक्ष्यांचा आवाज ऐका. मित्रांनो, भरपूर दुर्मिळ पद्धतीचे हे आपल्याला पक्षी बघायला मिळतात. हा जो मला दिसतोय हा फ्लेमिंगो पक्षी असंच एक वाटतंय मला. सकाळच्या वेळेस खाद्यासाठी येतो. खूपच सुंदर दृश्य पाहायला मिळत आहेत दुर्बिणीच्या माध्यमातून. मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो. फोटो मी काढून पाहतो. मला जितका प्रयत्न करता येईल तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करून पाहतो. मित्रांनो, आता आपण त्या मागच्या असलेल्या मनोऱ्यावरून आपण बघितलं पक्ष्यांचं दृश्य. आता आपण पुढच्या एका टावरवर जाऊया जिथून आपण पक्ष्यांना बघू. चला माझ्यासोबत. चला अजून एक ह्या मनोऱ्यावरून पक्ष्यांचं निरीक्षण आणि निसर्गाचं दृश्य पाहूया. इथे काय माहिती दिली आहे. रोहित पक्षी भारतात आणि स्थानिक स्थलांतर करतात. बहुतांश रोहित पक्षी हे रहिवासी आहेत. रोहित पक्षी निरीक्षण गॅलरी असं नाव देण्यात आलं आहे. चला वर जाऊन पाहूयात.
मित्रांनो, इथं भरपूर असे टावर लावले जे तुम्ही पक्षी पाहू शकता. इथं माझं तर असं म्हणणं आहे, जितकं तुम्ही सकाळी लवकर येशाल 7:30ला हे ओपन होतं अभयारण्य पक्ष्यांचं हे, तर तुम्ही लवकरच या. तसंच इथं तुम्हाला विविध पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतील. पान बगळा, खंड्या, फ्लेमिंगो, काही इथल्या लोकल प्रजाती पण आहे त्याही बघायला मिळतील. जर तुमच्यासोबत जर गाईड असेल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी अजून बघायला मिळतात. त्यातली काही अजून नावं आहेत: हळदकुंड बदक, युरोपियन कुंड, पर्पल हेरॉन, राखी बगळा, पान कोंबडी, जांभळी, असे काही बरेचसे नावं इथं इथल्या गाईड्सने सांगितले जे इथं असतात पक्षी ना. आणि निसर्गप्रेमींना हे एक म्हणावे लागेल, एक निसर्ग सौंदर्य बघण्यासाठी एक जन्नतच आहे. तुम्ही इथं येऊ शकतात. बऱ्याचशा इथं फॅमिली आले, काही पक्षीप्रेमी, काही वाईल्ड फोटोग्राफर पण आलेले. मित्रांनो, माझं पक्षी निरीक्षण म्हणजेच इथले जे पक्षी अभयारण्य होतं, इथले सगळे पक्षी मी बघून झाले. विविध तऱ्हेच्या प्रजाती इथं आढळतात आणि बघायला मिळतात. तर अशा पद्धतीनं मी आपली ही भटकंती आज पक्ष्यांबद्दलची पूर्ण झाली. आणि बरेच पक्षी मला पाहायला भेटले जे मी डिस्कवरी चॅनल म्हणा, नॅशनल जिओग्राफी चॅनल्स म्हणा, याच्यावर बघायला मिळायचे. ते प्रत्यक्षात मला हे पक्षी बघायला मिळाले. तसा हा मला फ्लेमिंगो पक्षी हा प्रत्यक्षात बघायला मिळाला. हे पक्षी अभयारण्याकडे जर यायचं असेल तर तुम्हाला सिन्नर, नाशिक आणि निफाड हे 3 तुम्हाला ठिकाणावरून येऊ शकतात. निफाडवरून तुम्हाला जवळ आहे, 20 मिनिटाच्या अवधीवर येऊ शकतात. आणि तसंच बघितलं नाशिकवरून सव्वा तासाचा हा प्रवास आहे. आणि दुसऱ्या सिन्नरवरून पण तेवढंच वेळ लागेल तुम्हाला येण्यासाठी. तर येऊ शकतात तुम्ही. चापडगाव ह्या मार्गे या. सुरुवातीला काही कमानी लागतील, तिकडे नाही जायचं त्या प्रवेशद्वारांवर. इकडच्याच एंट्रन्सला यायचं आहे चापडगाव रस्त्याच्या. तर तुम्हाला विचारत यावं लागेल. गुगल मॅप तर आहेच. तसंच मित्रांनो, तुमच्यासोबत जर दुर्बीण नसेल पक्षी बघण्यासाठी तर तुम्ही इथून रेंटवर घेऊ शकतात 50 रुपये देऊन. पण त्याच्यासोबत तुम्हाला इथं ID द्यावी लागेल आणि ते ID जमा करून घेतात. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स ह्यापैकी इथं ID जमा करा. आणि 50 रुपये रेंटचं ते भाडं प्रति तास आहे. त्या हिशोबाने तुम्ही इथून दुर्बीण घेऊ शकतात रेंटवर आणि बघू शकता, तिथल्या पक्ष्यांचं निरीक्षण करू शकतात. तसंच इथं पार्किंगचे चार्जेस आहे 20 रुपये टू व्हीलरचे. मित्रांनो, अभयारण्यात तुम्हाला एंट्रन्स फी आहे 50 रुपये प्रति व्यक्ती, प्रौढ व्यक्तीचे. आणि पार्किंग चार्जेस आहे 20 रुपये टू व्हीलरचे. आणि दुर्बीण वगैरे जर घेतली तर 50 रुपये. असे माझे टोटल 120 रुपये गेले. आणि नाश्ता वगैरेचं इथं उपलब्ध आहे गोष्टी. कॅन्टीन्स इथं उपलब्ध आहे. कॉटेजेस इथं उपलब्ध आहे. ह्या इथं माझ्यासमोर कॉटेजेस आहे, मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, इथं कॉटेजेस उपलब्ध आहे. इथं रेंटवर घेऊ शकतात. इथं आल्यावर तुम्ही ह्याबद्दलचे चार्जेसची चौकशी करू शकतात कॉटेजेसची. हा तसं तिथं टॉयलेट आणि स्नानगृह आहे, इथं बाथरूम्स आहे. असे भरपूर कॉटेजेस आहे. इथं ह्या कॅन्टीन्स उपलब्ध आहे. इथं तुम्ही खाण्यापिण्याचं आणि जेवणाविषयी चौकशी करून मागवून ठेवू शकतात, ऑर्डर करू शकतात तुम्ही या खानावळी. असं एक चांगलं फॅमिलीसाठी आणि म्हणा तुमचा मित्रपरिवार इथं एक दिवसाचे ट्रिप म्हणून येऊ शकतो. मित्रांनो, आजचा दिवस माझ्या खूप स्मरणात राहील आणि ही पक्ष्यांबद्दलची भटकंती पण खूप माझ्या लक्षात राहील. आजचा रविवार हा खूप चांगला गेला माझ्यासाठी. लवकर आलो आणि तुम्हालाही मी सांगेल तुम्ही लवकरच या सकाळच्या वेळेस, तर तुम्हाला जास्तीत जास्त विविध प्रजातीचे पक्षी बघायला मिळतील. आणि चला आपल्या परतीच्या प्रवासाला मित्रांनो आपण निघतोय. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आतमध्ये एक्सप्लोरिंग केलं, अभयारण्यामध्ये पक्ष्यांचं निरीक्षण केलं. तर ह्या माध्यमातून मी तुम्हाला बरीचशी माहिती दिली असावी. आपण इथून अभयारण्याला आणि ह्या व्लॉगला रजा घेऊयात आणि चला निघूयात पुढच्या एका नवीन प्रवासासाठी. पुन्हा भेटू एका नवीनच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. चला, टेक केअर, बाय बाय.